आपण डायग्राम काढून ठेवली आहे या डायरेक्शन डिस्टन्सच्या प्रॉब्लेमची. बघा, पहिल्यांदा अमोल ईशान्येकडे जात आहे. किती 80 मीटर चालल्यानंतर तो उजवीकडे वळतोय. आपण त्याला ईशान्येकडे म्हणजे नॉर्थ ईस्ट कडे पाठवलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर तो उजवीकडे राईटला गेला, इथून हे त्याचं राईट साईड आलं. त्याच्यानंतर 50 मीटर चालला, तिथून तो लेफ्टला वळाला, बरोबर. आणि 70 मीटर चालला, हा कुठे जातोय आता, लेफ्टला जातोय, 70 मीटर चाललाय. त्याच्यानंतर पुन्हा तो राईटला गेला, 40 मीटर आला, बरोबर आहे. उजवीकडे वळतोय 40 मीटर जातोय. त्याच्यानंतर तो डावीकडे वळाला आणि पुन्हा किती गेलाय रे, लेफ्टला वळून 20 मीटर गेलाय. त्याच्यानंतर पुन्हा लेफ्टला वळून तो कुठे गेलाय, 20 मीटर गेलाय. या पद्धतीने आपण ड्रॉ केली डायग्राम. पण यालाच जर शॉर्टकटनी सोडवायचं झालं तर एक सिंपल ट्रिक आहे. कुठली दिशा आहे, नॉर्थ ईस्ट, बरोबर आहे. मग पहिल्यांदा तो कुठे गेलाय, उजवीकडे गेलाय. पहिल्यांदा तो कुठे गेलाय, राईटला गेलाय. त्यानंतर 50 मीटर चालल्यानंतर तो डावीकडे गेलाय. कुठे गेलाय, लेफ्टला गेलाय. त्यानंतर 70 मीटर चालल्यानंतर तो मग त्याच्या उजवीकडे वळालाय. त्याच्यानंतर पुन्हा तो राईटला गेलाय. त्यानंतर पुन्हा शेवटी तो 40 मीटर चालतो आणि पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळतोय, म्हणजे पुन्हा लेफ्टला गेलाय, डावीकडे वळतो आणि 20 मीटर चालतो. शेवटी तो त्याच्या डावीकडे वळतो आणि 20 मीटर चालतो, पुन्हा लेफ्टला गेलाय आणि 20 मीटर चाललाय. आता तो कोणत्या दिशेने चाललाय, मला जे कॉन्सेप्ट माहिती आहे त्या पद्धतीने सोडवायचं झालं तर एक राईट एक लेफ्ट कॅन्सल, एक राईट एक लेफ्ट कॅन्सल. ज्या राहिलेल्या दिशा आहेत, कुठली राहिली आहे, नॉर्थ ईस्ट च्या लेफ्टला कुठली दिशा असते, आता ही आहे नॉर्थ ईस्ट, बरोबर आहे. ही दिशा आहे नॉर्थ ईस्ट. आता याच्या लेफ्टला कुठली दिशा असेल तर अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री ही येते लेफ्ट. ही दिशा आहे नॉर्थ वेस्ट, बरोबर आहे. त्यामुळे आन्सर काय येईल, नॉर्थ वेस्ट. एवढ्या सोप्या पद्धतीने पण याला सोडवता येतं. लेफ्ट राईटचे कॉन्सेप्ट जर माहिती असतील की 1 लेफ्ट 1 राईट इज इक्वल टू 0, तर एवढ्या सोप्या पद्धतीने पण याला सोडवता येतं. क्लिअर आहे.